तर चला आपण आज चंदन बटव्याची भाजी करणार आहोत। इथे मी भाजी निसून घेतलेली आहे। तर आता हिला धुवून घेऊयात। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता एका पातेल्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली भाजी टाकून घ्यायची आहे। भाजी पातेल्यामध्ये शिजवायची, कुकर मध्ये नाही शिजवायची, कलर त्याचा चेंज होतो। आता इथे भिजवलेली तुरीची डाळ टाकायची, तुम्ही कोणती पण डाळ टाकू शकता। आता इथे माझ्याकडे उकळ नाही म्हणून मी फुलपात्र घेतले, त्याच्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या टाकून त्याला बारीक करून घ्यायचं। त्याचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि शिजायला ठेवायची। ही भाजी शिजून घ्यायची चांगली। भाजी शिजली आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं। 1 चमचाच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि आता ह्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं बारीक, म्हणजे भाजी पण बारीक होती आणि डाळ पण थोडीशी बारीक होती। चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल थोडंसं तापू द्यायचं। आता इथे तेल तापले, ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची, जिरे टाकून घ्यायचे। मोहरी छान तडतडू द्यायची। आता मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून घ्यायची, चांगलं मिक्स करून। आता हे चांगलं भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मगाशी डाळ आणि भाजी मिक्स करून ठेवली होती ना, ती टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि छान ह्याला हलवून घ्यायचं। आता गॅस बारीकच ठेवायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, जास्त पण नाही टाकायचा, थोडंच टाकायचं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता, मी इथे 2 चमचे टाकले। मिक्स करून घ्यायचं। खायला पण छान लागते ही भाजी, एकदम चविष्ट आणि हेल्दी पण असते। शक्यतो गावाकडेच भेटती भाजी। तर फुल गॅस करायचा आणि शिजवून घ्यायची। तर आपली इथं चंदन बटव्याची भाजी रेडी आहे। तुम्ही याला भाकरी सोबत किंवा पोळी सोबत पण खाऊ शकता, छान लागते।